रायगड हो द्या मोबाईल घ्या ना. अरे ते आणि आम्ही सेम आहोत माथ्यावर खाली. बरं घ्या लवकर चल कॅबिनेटला जायचं. काय आहे आता आणि काय रायगडला भरपूर पाऊस झाला, परंतु आम्ही ह्या वेळेला जो मागच्या वेळेला एकनाथ शिंदे साहेब असताना जो काय गाळ काढला होता त्या गाळाचा परिणाम आम्हाला मिळाला की एवढा पाऊस पडून त्यावेळेला कुठेही पाणी शिरलं नाही, अजून काही धरण कुठं कोसळले नाही किंवा काय नाही. त्यामुळे रायगडमध्ये जास्त करून पोलादपूर महाड हा भाग जास्त बाधित व्हायचा, तो ह्यावेळेला झालेला नाही आहे. आणि आम्ही अलर्ट आहोत की आमच्या कलेक्टर असतील, डेप्युटी कलेक्टर असतील, प्रांत असतील, तहसीलदार सगळे लोक रात्रंदिवस धाकटा पारा ठेवलेला. काल रात्रीभर मी 10 वाजताच्या सुमारात महाडमधनं सगळीकडून फिरून आलो. काही नाही, थोडं किंचित एक फुटभर पाणी एका ठिकाणी होतं, पण तेही नंतर आमच्याकडे फक्त एकच अडचण होती, भरती मोठी आली आणि मोठा पाऊस पडला तरच थोडं पाणी शिरतं, अन्यथा तसं काय होत नाही. पण ह्या वेळेला रायगड भागामध्ये थोडा जास्त पाऊस पडल्यामुळेच एक पट्ट्यामध्ये थोडंसं पाणी आलं होतं, पण जेवढं मागच्या वेळेला दरवेळेला यायचं तसं ह्या वेळेला आलेलं नाही आहे. आणि आम्ही सगळे लक्ष ठेवून आहोत सगळ्या बाबीवरती. मात्र नद्यांची पात्रता आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली पाण्याची पातळीपर्यंत इशारा पातळी झालेल्या आहे. आमचं लिमिट आहे, त्या लिमिटच्या वरती गेल्यानंतरच पाणी शिरतं. तसंच आत्तापर्यंत तसं काय झालेलं नाही, म्हणून आम्ही लक्ष ठेवा नाही सगळ्या अधिकाऱ्यांनी आम्ही. आणि प्रत्येक तासाला आम्ही अपडेट घेतोय की पोलादपूरला काय, मानगावला काय, महाडला काय, इतर काय, हे सगळं आमचं चालू आहे. आणि त्याच्यामुळे यावेळेला आम्हाला थोडीशी एवढा पाऊस पडून जरा बरं आहे. कोयनामध्ये काय परिस्थिती आहे? राजे सुरू आहे आणि सांगली भागामध्ये पूर सदृश्य परिस्थिती होईल आत्ताची म्हणजे लेटेस्ट एक 10 मिनिटापूर्वीची परिस्थिती कोयना धरणाची साधारणतः 99.5 TMC पाणी हे कोयना धरणामध्ये आहे. कोयना धरणाची पाणी क्षमता साठवण्याची ही 105 TMC आहे. पण आतापर्यंतचं गेल्या 10 वर्षातलं रेकॉर्ड जर पाहिलं तर 102 TMC पेक्षा जादा पाणी आपण कोयना धरणामध्ये मॅक्झिमम लेवल 102 TMC ला मेंटेन केलेली आहे. त्यामुळं आत्ता 67,000 क्युसेक्सचं विसर्ग 9 फूट दरवाजे उघडून आपण सुरू केलेला आहे. मी आत्ता आमच्या कार्यकारी अभियंता कोयना धरण व्यवस्थापन आणि आमच्या तहसीलदारांशी बोललो. कदाचित दुपारी 1 नंतर तो 80,000 क्युसेक्सवर करण्याची शक्यता आहे. म्हणजे धरणाचा एखादा दुसरा फूट दरवाजा 10 फुटापर्यंत वाढण्याची शक्यता आहे असं मला आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. कारण त्याचं कारण आहे सरासरी कालचा परवाचा 2 दिवसातला धरणातला एवा हा 3 TMC 4 TMC मॅक्झिमम 5 TMC पर्यंत गेलेला आहे. त्यामुळे आता येणारं सगळं पाणी साठवण्याची क्षमता धरणामध्ये आता आपण ती ठेवू शकत नाही आणि म्हणून आता हळूहळू विसर्ग आपण वाढवतोय. मी काल दुपारपर्यंत त्याच परिसरामध्ये होतो. मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मी काल आलोय आणि आज देखील मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मी पुन्हा जिल्ह्यामध्ये जाणार आहे. उद्या दिवसभर आम्ही त्या परिसरातली सर्व अधिकारी मिळून पूर परिस्थितीची पाहणी करणार आहे. कोयनेतनं येणारं पाणी आणि त्याच्या अलीकडं एक छोटा त्याच्या पुढं मोरणा गोरेगार एक धरण आहे त्याच्यामधनं सुद्धा विसर्ग होणारं पाणी. त्यामुळं कदाचित उद्यापर्यंत कोयना नदीमध्ये 1,00,000 क्युसेक्स पाणी हे नदीपात्रात पावसाव्यतिरिक्त वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं आम्ही सतर्क आहोत. जिल्हाधिकाऱ्यांना, पोलीस अधीक्षकांना, अधीक्षक अभियंता जलसंपदांना या सगळ्यांना मी सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. दर तासानं मी फोनवरनं त्याचा अपडेट घेतोय आणि आज मान्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर रात्री मी जिल्ह्यामध्ये जाईन. उद्या सकाळपासून प्रत्यक्ष फील्डवर आम्ही त्याची पाहणी करू. मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याच्या विसर्गामुळे सांगली आणि काही परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला पडेल सांगितलं आहे. तिथे काही सूचना केलेल्या आहेत कारण की जर सांगता 1 लाखापर्यंत क्युसेसचा विसर्ग झाला असेल आणि पूर पाऊस सुरू आहे पाण्याचं भरपूर अधिक पाणी. हे जे 1,00,000 क्युसेक्स मी सांगितलं आपल्याला, ही कोयना नदी आमची जेव्हा कृष्णेला मिळते कराडला कृष्णा संगमावरती तिथपर्यंत आहे. कृष्णा संगमावरती वरच्या बाजूने येणारी जी मोठी धरणं इतर आहेत त्या धरणातलं पाणी सुद्धा येतं, पावसाचं पाणी येतं आणि ते सगळं मिळून कराडवरनं खाली सांगलीला जातं. आजच आता सांगलीचे माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादांची माझी भेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये होईल.
आणि त्यांना देखील आम्ही ज्या ज्यावेळी कोयनेतनं विसर्ग करतो तेव्हा सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यावेळी आम्ही अपडेट करत असतो की विसर्ग आमचा किती वाढणार आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्याचा, सांगली आणि सातारा, माननीय पालकमंत्री दोन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि अधीक्षक अभियंता जलसंपदा आम्ही सतत एकमेकाच्या संपर्कामध्ये आहोत आणि निचरा पाण्याचा कसा होईल आणि कंट्रोल्ड म्हणजे नियंत्रित विसर्ग कसा करता येईल याचा कोयना धरणातल्या बाबतीत तरी आम्ही नियोजन केलेलं आहे. ओके, थँक्यू.